नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 days 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला 14वा दिवस आहे आणि आजचं आपलं रायटिंग प्रेमाबद्दल असणार आहे. अर्थातच आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. पाश्चिमात्य देशांमधला प्रेम साजरा करण्याचा दिवस. त्यामुळे आज आपण जगातल्या मोस्ट आयडियल कपलबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच जगातल्या सर्वात आदर्शवत जोडप्याबद्दल बोलणार आहोत. आपण बघितलं असेल की काहींनी आपल्या प्रियकराला प्रियसीला दुनिया फिरवली, गाडी घोडा बंगला घेऊन आपली मिळकत मिरवली. पण एक जोडपं असं सुद्धा होतं ज्याने अखंड पिढी घडवली. मी बोलतोय अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल. आपल्याला माहित असेल की ज्योतिबा फुले हे फार मोठे व्यापारी सुद्धा होते. त्यामुळे जर सावित्रीबाईंना असं वाटलं असतं की आता मजेत राहावं, आरामात राहावं, तर ते त्यांना सहज शक्य झालं असतं. पण बघता बघता आपल्या नवऱ्याच्या स्वप्नाला त्यांनी स्वतःचं स्वप्न मानलं. कोण विरोधात आहे, कोण साथ देते याचा विचार न करता त्यांनी ज्योतिबा फुलेंना साथ दिली आणि मग देशामध्ये शैक्षणिक परिवर्तनाचा नवीन अध्याय लिहिला गेला. आणि हे प्रेम काही एकतर्फी नव्हतं. एक किस्सा असा आहे की ज्योतिबा फुलेंना मूल होत नव्हतं. त्यावेळेस बऱ्याच जणांनी त्यांना सल्ला दिला. स्वतः त्यांच्या वडिलांनी आणि सासऱ्याने सुद्धा हा सल्ला दिला की तू दुसरं लग्न करावंस. त्या काळी, ज्या काळी पुरुष प्रधान संस्कृती खूप जास्त प्रमाणात होती, जुनाट विचारांनी लोक बरबटली होती, अशा वेळेत सुद्धा ज्योतिबा फुलेंनी एक उत्तर दिलं. ते म्हणाले की आम्हाला मूल होत नाही, या दोष फक्त तिचाच का, दोष माझा सुद्धा असू शकतो. आपण विचार करा, त्या काळी हे उत्तर देणं किती अवघड असेल बरं. म्हणूनच ते महात्मा होते. आणि मर्दानगीची, पुरुषार्थाची तुमची व्याख्या काय मला माहित नाही, प्रत्येकाची ती वेगळी असू शकते. पण माझ्या मते जो स्वतःची, मित्रपरिवाराची, कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी उचलू शकतो तो खऱ्या अर्थानं मर्द असतो. कदाचित महात्मा ही पदवी ज्योतिबा फुलेंना यामुळेच दिली असेल. आता प्रियकराने प्रियसीवर आयुष्य उधळले अशा सुद्धा घटना आपण बघितल्या. प्रियसीनं प्रियकरावर आयुष्य उधळले अशा सुद्धा घटना आपण बघितल्या. पण एका जोडप्यानं दोघांनी एकत्र येऊन आपलं सगळं आयुष्यच देशातल्या शिक्षणासाठी उधळलं. आज मुली स्वतःच्या पायावर उभारतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. काय आवडतंय, काय नाही आवडतंय याच्याबद्दल पुढे येऊन बोलतात, स्वतःचं प्रेम सुद्धा व्यक्त करतात. आज मी वाचन करतोय, मी तुमच्या पुढे येऊन बोलतोय, पण या सगळ्यामध्ये, या सगळ्यांच्या मागं एका जोडप्यानं आपलं आयुष्य खर्च केलं. हे मात्र आजच्या प्रेमाच्या दिवशी विसरून चालणार नाही. त्याचबरोबर देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्याबद्दल सुद्धा आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. आज प्रेमामध्ये लोक मटेरियलिस्टिक अपेक्षा जास्त करतात. चांगुलपणा आणि प्रेम तोलण्याचं साधन पैसा मानलं जाते. ते काही अंशी बरोबर पण आहे. पैसा गरजा पूर्ण करतो, पण प्रेम पूर्ण करू शकतो असं माझं मत नाही. त्यामुळे या नाहक अपेक्षांमुळं आज बरीच नाती तुटताना आपण बघितलेली आहे. आणि या अपेक्षांबद्दलच, या निखळ अपेक्षांबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की त्याला लिहायला आवडत असेल तर तिला वाचायला आवडावं, तिला बोलायला आवडत असेल तर त्याला ते ऐकायला आवडावं, जेवायला कुठं जायचं हे ठिकाण तिनं निवडावं आणि तिथं खायचं काय हे कोडं त्यानं सोडवावं. ती चुकली तर त्यानं आणि तो चुकला तर तिनं त्याला शब्दानं बडवावं. पण एवढ्या मोठ्या भांडणानंतर सुद्धा तिचं असणं त्याला हसवावं, तिचं नसणं त्याला रडवावं, त्यानं मातीचा चिखल व्हावं. श्रीकृष्णाच्या मूर्तीप्रमाणे तिनं त्याला घडवावं. थोडं तिनं, थोडं त्यानं, दोघांनी प्रेम वाढवावं. धन्यवाद.